त्याचबरोबर याच्यामध्ये जाणार आहेत आता ॲपल, सफरचंदाचे तुकडे आपण याच्यात टाकतोय. केशर याच्यात जाणार आहे, केशराचं दूध, थोडी वेलची पूड, थोडंसं मीठ. याच्यामुळे छान लागतं, त्याची टेस्ट एन्हान्स होते. आणि आपण याच्यात टाकणार आहोत स्मार्टवाली स्वीटनेस, म्हणजे शुगर फ्री नॅचुरा. थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि याला आता मी एक 5 मिनटं शिजवून घेतो झाकण लावून. त्याच्यामुळे काय होईल की ॲपल व्यवस्थित शिजतील, लापशी पण शिजेल आणि याचं प्रेझेंटेशन आपण मात्र वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. आता एक 10 मिनटं झालेले आहेत आणि आता ही लापशी पण व्यवस्थित शिजली असेल. हां, येस. इथे गॅस बंद करतोय. थोड्याशा वेगळ्या पद्धतीने याचं प्रेझेंटेशन आपण करू. आता मी हा सिलिकॉन मोल्ड घेतोय. हा नसेल तर आपण वाटी घेतली तरी चालेल साधी. याला जरा दाबून घेतो म्हणजे व्यवस्थित शेप मिळेल. बस. आता याला मी थोडं थंड करून घेतो आणि नंतर याला काढून प्लेटमध्ये अरेंज करून वरती आपण ही जी रबडी तयार केलेली आहे शुगर फ्रीपासनं ती वरती टाकून घेणार आहे आणि बदामाचं गार्निश करणार आहे. बस, एकदम टेम्पटिंग अशी रेसिपी आहे. मी हे सगळं करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. ॲपल लापशी हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: केशर घालून आटवलेलं दूध, सफरचंद, लापशी रवा, साजूक तूप, मनुके, ड्रायफ्रूटची भरड, दुधात भिजवलेलं केशर, वेलची पूड, मीठ, बदाम आणि शुगर फ्री नॅचुरा. कृती: फ्राईंग पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये लापशी परतून घ्यावी. लापशी परतल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूटची भरड, मनुके, सफरचंदाचे तुकडे, गरम पाणी, दुधात भिजवलेलं केशर, वेलची पूड, मीठ आणि 2 ते 3 चमचे शुगर फ्री नॅचुरा घालून सर्व मिश्रण नीट परतून घ्यावं. लापशीमध्ये गरम पाणी घालून लापशी शिजवून घ्यावी. एका मोल्ड मध्ये तूप पसरवून त्यामध्ये शिजवलेली लापशी घालून 15 ते 20 मिनिटं थंड करून घ्यावं. थंड झाल्यानंतर साच्यामधून काढून दूध आणि बदामाची सजावट करून डिश सर्व्ह करावी. त्यात आली. आणि आर यू सॅटिस्फाईड विथ युअर जॉब? म्हणजे तसं मी ॲक्च्युली आन्सर नाही करू शकत, पण मला खेळाची पण आवड होती. तसं काय काय खेळायचीस तू? मी ॲथलेटिक्समध्ये होते. गोव्याला? हां, गोव्यालाच होते. पण त्यात करिअर करण्याची इतकी माझी हे नव्हती, इच्छा नव्हती. फिटनेससाठी तू? हां, म्हणजे फिटनेस आणि मुळात आवड पण होती मला अशी. पण करिअर ॲज अ करिअर घेणं थोडं डिफिकल्ट डिसिजन होतं. आणि अभ्यासात पण म्हणजे होती मी बरी, तर मग IT क्षेत्रात माझं इथेच चुकलं. मला सुद्धा करिअर म्हणून अभिनेता व्हायचं की नाही याबद्दल मी साशंक होतो, पण अभ्यासात कमी होतो म्हणून मी अभिनेता झालो. नाही असं नाही, तुम्ही अगदी उत्कृष्ट अभिनेता. सांगतो काय ऑप्शन्स आपल्याला सगळे ओपन पाहिजे ना, तसं तिचं ऑप्शन एक अभ्यासात गती होते, हे जास्त पॉझिटिव्ह ऑप्शन आहे. ओके, ठीक आहे. सो नाव यू आर लँडेड ॲट 10 years. तुझा एक्सपिरियन्स आहे. 2.5 वर्षाचं मूल आहे. सासूबाई तुझ्याबरोबर आहेत, नवरा तुझ्याबरोबर आहे. नवऱ्याचं टायमिंग आहे? त्याचं पण असंच आहे, म्हणजे ते लवकर जातात सकाळी. हां, बरोबर, अगदी लवकर जातात. सुट्टी असते का? शनिवार रविवार दोघांनाही सुट्टी असते. हो. म्हणजे ओळख वाढवण्यासाठी 2 दिवस पाहिजेत ना. ती इतकी कामं करत असतात लोक. असो, मग तू जेवण कधी बनवतेस?
जेवण म्हणजे तसं रोज Routine चालू काय? असतं आमचं. Routine म्हणजे काय असतं? म्हणजे सकाळी उठल्यानंतर तुला- सकाळी उठल्यानंतर माझ्या सासूबाईच बनवतात. हां, म्हणजे ब्रेकफास्टच फार फार तू बनवते. हां अगदी, बाकी त्या सगळं बनवतात, मॅनेज करतात सगळं. बरं. आणि मग रात्री आल्यावरती मग मी थोडंसं करते, म्हणजे असं बरं, डबा घेऊन जातो. डबा घेऊन जातो आम्ही दोघंही, डबा घेऊन जातो. शाळेची सवय. ठीक आहे, म्हणजे तुला जेवण बनवता येतं, म्हणजे संशय नव्हता मला, मी फक्त कन्फर्म केलं का म्हणजे आता तिकडे जायचं आहे आपल्याला. तर आता मी तुला कसं करतो, तुला छान चहा पाचतो, मी तुला फ्रेश करतो. पुण्याहून आलीस म्हटल्यावर चहा पाचतो, फ्रेश करतो, मग आपण किचनकडे जाऊया. नक्कीच. आणि तुझ्या आवडीचे पदार्थ कुठले असतात, म्हणजे व्हेज नॉनव्हेज? मला व्हेज आवडतं, नॉनव्हेज जरा जास्त आवडतं. बरं, आणि बाकी गोड तर मी एकदम म्हणजे खूप आवडीने खाते. ओके ठीक आहे. तू आता चहा पी मस्तपैकी, फ्रेश हो, आणि काय करायचं ते मनात ठरव, आणि मग आपण किचनकडे जाऊ आणि मग छान 2-3 पदार्थ बनवू. नक्कीच, घे नक्कीच. छान ढवळून घे, साखर खाली आहे. प्राजक्ता, आमच्या किचनमध्ये तुझं स्वागत. थँक्यू. ओके, आपला आजचा पहिला पदार्थ काय मला सांग? शेजवान स्टफ पनीर. शेजवान स्टफ पनीर, हो. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? हे पनीरचे तुकडे आहेत. ओके. बेसन, ही कांद्याची पात, मिरीपूड, शेजवान चटणी, हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेत, गरम मसाला, कोथिंबीर, हळद, मिरची पूड आणि मीठ. काय रंगबिरंगी आहे बघा. म्हणजे हिच्या हातात ही जी अंगठी आहे ना, म्हणजे तुझ्या अंगठीच्या खड्यामध्ये जेवढे रंग आहेत तेवढे सगळे रंग इथे आहेत. कसं काय जमतं बाबा. ओके, साहित्य बघितलं जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे? पहिल्यांदा आपण बेसन आणि पाण्याचं बॅटर करून घेऊया. ओके, बॅटर करून घेऊ. बस आणि थोडंसं लागेल, बस. किती घालायचं बघा. थोडं थोडं घालूया आपण. त्याच्यात आपण मीठ, मिरची पूड आणि हळद. मीठ, मिरची पूड, पूड, थोडीशी हळद, गरम मसाला, गरम मसाला आणि थोडीशी मिरी पूड. बस. हे आपण सगळं मिक्स करून घ्यायचं. हो, जसं थोडं लागेल तसं थोडंसं पाणी घालून घेऊ. घालायला लागेल. हो हो, नक्कीच. तो चमचमीत ह्याच्यासाठी हे बनवल्यानंतर मी असा वास घेतला, आणि वास घेतल्यानंतर मला जाणवलं की हा जो पदार्थ होणार आहे तो यम्मी होणार आहे. ओके, आता आपलं हे झालेलं आहे. हो, आता काय करायचं मला आता आपण हे पनीरचे तुकडे घेऊया. त्याला शेजवान चटणी, ओके, त्याला थोडीशी वरून आपण शेजवान चटणी लावूया. ओके, भिजवायची होय ते. हां, म्हणजे असं आपण सँडविच कसं करतो ओके, तसं 2मध्ये घालायचं. थोडे 2-3 थोड्याशा मिरच्या. जर एकदम तिखट हवं असेल तर थोड्या जास्त मिरच्या घातल्या तरी चालतील. थोडी कोथिंबीर, बरोबर. आणि अगदी थोडंसं हे काय आहे? हे आहे कांद्याची पातं. ओके, आणि मग त्याला हे असं वरून सँडविच. ठेवायचं. सँडविच कसं करायचं ओके, असे 2-3 बनवून घेऊ. असे आपण थोडेसे बनवून घेऊया. मिरची तुम्हाला पाहिजे तशी. हां, म्हणजे जास्त लागत असेल तर कोथिंबीरच्या ऐवजी मिरची घातली तरी आमचं काहीच म्हणणं नाही आहे. ओके, आणि आता हे आपण बॅटरमध्ये मिक्स करून ते फ्राय करून घ्यायचं. वाव, बघूया कसं होतंय ते. थोडंसं म्हणजे आपल्याला हलक्या हाताने, कारण ते तुटतं तुटण्याची शक्यता जरा जास्त आहे. ओके, वा, हा पदार्थ सॉलिड लागणार आहे. म्हणून हे सॉलिड जमलं आहे. क्या बात है, हा मस्त लागणार आहे पदार्थ. आपण खाऊन बघूया नक्की. अगदी लिहून घ्या साहित्य आणि कृती. शेजवान स्टफ पनीरसाठी लागणारे साहित्य: पनीरचे तुकडे, बेसन, चिरलेली कांद्याची पात, काळी मिरी पूड, शेजवान चटणी, बारीक चिरलेली हिरवी मिरची, गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये पाणी, मीठ, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि काळी मिरी पूड घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. पनीरच्या तुकड्यावर शेजवान चटणी, हिरवी मिरची, कांद्याची पात आणि कोथिंबीर घालून वर पुन्हा एक पनीरचा दुसरा तुकडा ठेवावा. तयार पनीर सँडविच बेसनाच्या मिश्रणात घोळवून गरम तेलात तळून घ्यावं आणि सर्व्ह करावं. पदार्थाचं नाव आहे? ही आहे मठरी आहे. दुसरा पदार्थ करणार आहोत. गव्हाच्या पिठाची नानकटाईज. याचं नाव काय? मुगाच्या गोड वड्या.